आंदोलनाला बसले. आपला समाज थोडा वेळ लागेल, पण जेव्हा उठेल तेव्हा काठी आणि गोंगडे घेऊन उठतो. त्या काठीला भले भले घाबरतात. या राष्ट्राचा पंतप्रधान असेल, या राज्याचा मुख्यमंत्री असेल, सर्वांना माहिती आहे हा समाज शब्दाला पाबंद असतो. आणि या समाजाने जेव्हा काठीवर गेले असेल तेव्हा या राज्यामध्ये असेल, त्या देशामध्ये असेल चमत्कार घडतो. 2014चं इलेक्शन पाहिजे, लोकांनी सत्तेमध्ये परिवर्तन करून दाखवलं. कालचं इलेक्शन आपण पाहिलेलं आहे. या समाज जागा झाल्यानंतर निर्णय बदलतो. कुठेतरी पाठीवर हात मारून निघत असेल तर मला आवर्जून सांगायचं आहे, जे काही रिझल्ट असतात ते एका समाजावर असतात. सर्व चांगले सभा घेतलेला असतो आणि त्यामध्ये प्रमुख जात म्हणजे धनगर जाती महाराष्ट्रामध्ये आहे. मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दंगलला पोहोचलेली आहे, भारताच्या कानाकोपऱ्यात दंगलला पोहोचलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, ठिकाणी आपण ज्या ठिकाणी राहाल, ज्या ठिकाणी आपल्याला या संघटनेच्या माध्यमातून झालेल्या कोरोनाने आव्हान केलेलं असेल त्या आव्हानाला प्रतिसाद देण्याचं काम करा बंधूंनो. आज आपल्याला ही सुरुवात केलेली आहे आणि यापुढे आपल्याला हे चालू ठेवायचं आहे. संबंध महाराष्ट्र पेट्रोल उडवायचा आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या काही नेत्यांनी पॉलिसी करून या समाजातील लोकांच्या नेत्यांनी भेट करून टाकलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी समाज एक वाटत नाही. पण मला आपल्याला आवाज करायचा आहे की केवळ एकट्याची कोणाची जबाबदारी नाही, ही त्या प्रत्येक धनगर बांधवाची जबाबदारी आहे. आणि आपल्यामध्ये हे अवेअरनेस असणं गरजेचं आहे की काही असो, मी पहिला धनगर आहे आणि नंतर बाकी आहे की बाबा आपण जो कोणाची मागून या पुढे या ठिकाणी राज्यातील जे प्रमुख होते आपले मागून त्याचं आपण ऐकू आणि यापुढे महाराष्ट्रात आपली ताकद दाखवून देऊ. काही दाखवल्याशिवाय आपण सगळ्यांनी स्वस्त बसायचं नाही एवढंच या ठिकाणी आवाहन करतो. सांगतो मला संयोजकांना बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. आपण आपलं मनोगत व्यक्त करायचंय. आपण धनगर एसटी आरक्षणाच्या बाजूने आहात का? या दोघांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपण आलेलो आहोत. प्रशासनाने जनतेच्या मतातून निवडून आलेल्या आमदार आणि खासदार यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या देशाच्या लोकसभेमध्ये आपल्या इथल्या उपोषणाचा आणि धनगरांच्या व्यक्तीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी हा विषय त्या ठिकाणी मांडायला पाहिजे होता. तो विषय त्यांनी मांडला नाही म्हणून त्यांचाही जाहीरपणाने या ठिकाणी निषेध करतो. आज महाराष्ट्रामध्ये व्यक्तीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी हा आपला मुख्य विषय आपण रस्त्यावरती येऊन मांडतो. मागच्या काळामध्ये आरक्षणाची लढाई आपण दोन मार्गाने लढाई चालू केली होती. एक माध्यम होतं कोर्टाचं, ते माध्यम आता आपलं बंद झालंय. दुसरी लढाई आपली रस्त्यावरची आता चालू झाली आणि रस्त्यावरच्या लढाईमध्ये तुम्हाला मला पूर्ण तातडीशी पुढच्या काळामध्ये रस्त्यावर उतरावं लागतं. ही आता लातूर जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच पद्धतीने लोक रस्त्यावर उतरले तर या शासनाला निश्चितपणे आपल्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी लागेल. येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणूक आहे. सर्वांनी एक